नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। आज पालघर जिल्ह्यातील बस सेवेच्या संदर्भात परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक साहेब यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी त्या पालघर विभागामध्ये पालघर जिल्ह्यात अनेक बस जुन्या झालेल्या आहेत आणि बंद वगैरे पडत आहेत, त्याच्यामुळे नवीन बसची या माध्यमातून मी आज मागणी केली आणि एक परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं की यावर्षी तुम्हाला मी पालघर जिल्ह्याला 90 बसेस नवीन देतो आणि ते एक समाधानकारक सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालं. त्याचबरोबर पुढच्या वर्षी तिथेच 110 बसेसची उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे या 2 वर्षाच्या आतमध्ये पालघर जिल्ह्याला 200 बसेस मिळालेल्या आहेत. त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी परिवहन मंत्र्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांनी हे करत असताना मनुष्यबळ कमी आहे हेही मी तिथे मागणी केली आणि तिथे चालक असतील, वाहक असतील आणि इतर बस परिवहन विभागातील जी पदं भरायची होती ती सर्व पदं लवकरात या 3 महिन्याच्या आतमध्ये भरून ती सुद्धा पदं पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे आजची बैठक सकारात्मक झालेली आहे आणि पालघर जिल्ह्याला या 2 वर्षाच्या आतमध्ये 200 बसेस मिळतात हे एक आमच्यासाठी खूप महत्वाचा भाग झालेला आहे. त्यामुळे आता इथे नागरिक दळणवळणासाठी त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे मी सुद्धा समाधानी आहे. अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।